नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू होणार आहे त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत यातील काही प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील आहेत आणि काही प्रश्न चालू घडामोडी 2025-26 वरती आधारित आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉइन करा. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे, त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न एकदम सरळ आणि सोपा आहे. केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोण काम करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर पंतप्रधान जे आहेत हे केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समिती जे आहे त्याचे अध्यक्ष असतात. मग याच्यावरती आपण काही 2 ते 3 पॉईंट्स पाहूया. पहिला पॉईंट आहे, केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी असलेल्या निवड समितीचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान म्हणजेच प्राईम मिनिस्टर असतात. या समितीत पंतप्रधानांव्यतिरिक्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री सदस्य म्हणून काम करत असतात. मग यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की कधी कधी काय विचारतात की अध्यक्ष कोण असतात आणि अध्यक्ष कोण आहेत. लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण आहेत जर विचारलं आणि ऑप्शनमध्ये जर व्यक्तींचे नावं आले तर जे भारताचे पंतप्रधान असतात तर ते त्या समितीचे अध्यक्ष असतात. मग जर हा प्रश्न 2026 मध्ये जर विचारला गेला तर सध्याचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आपलं उत्तर होईल. आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 सालापासून भारतात डॅशची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे? माहिती अधिकार कायदा हा कधीचा आहे? तर लक्षात ठेवा 2005 या वर्षापासून तो आहे. आणि त्यावेळेस 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतामध्ये कशाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर केंद्रीय माहिती आयोग जे आहे याची स्थापना ही 12 ऑक्टोबर 2005 सालापासून भारतामध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅशद्वारे पूर्ण केल्या जातात. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये विज्ञान या घटकावरती जवळपास 6 ते 7 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे स्वयंपोषित जीव जे आहेत त्यांचे कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संसदेचे सदस्य संसद भवनामध्ये स्वतःचे विचार खालीलपैकी कोणत्या भाषेत व्यक्त करू शकतात? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जे संसद भवन आहे तर त्या संसद भवनामध्ये संसदेचे जेवढे काही सदस्य आहेत जे आपल्याला काही बोलायचं आहे त्यासाठी कोणत्या भाषा वापरत असतात? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर हिंदी, इंग्रजी आणि मातृभाषा हे जे आहेत या भाषेमध्ये ते वापर करू शकतात किंवा या भाषेमध्ये स्वतःचे विचार ते व्यक्त करू शकतात. सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, इंग्रजी भाषा सुद्धा बोलली जाते, हिंदी भाषा जी आपली भारताची आहे ती सुद्धा बोलली जाते आणि मातृभाषा म्हणजे जी काही त्यांची लोकल भाषा आहे ती भाषा सुद्धा त्या ठिकाणी बोलली जाऊ शकते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे कोणत्या समाजासाठी कार्यरत आहे? हा प्रश्न आपल्याला 2019ला विचारण्यात आला होता, पहा, PWD या भरतीसाठी. त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे कोणत्या समाजासाठी काम करत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर राजपूत या समाजासाठी हे मंडळ जे आहे, मंडळाचं नाव परत एक वेळा पहा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम विशेषतः डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरसाठी डिझाईन केलेली आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला तंत्रज्ञानावरती आधारित विचारण्यात आलेला आहे.
लक्षात ठेवायचं मित्रांनो, तंत्रज्ञानावरती बेसिक काही प्रश्न विचारण्यात आले होते आणि यामध्ये काही ॲडव्हान्स प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेले होते. आणि हा जो प्रश्न आहे, हा आपण बेसिक प्रश्नामधून प्रश्न निवडलेला आहे. खालीलपैकी अशी कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी डेस्कटॉप आणि लॅपटॉप या कॉम्प्युटरसाठी डिझाइन केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर विंडोज ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, ही सहजासहजी आपण लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसाठी वापरत असतो. ही जी iOS आहे, तर iOS ही iPhoneसाठी वापरली जाते. लक्षात ठेवा, Appleचे जे iPhone आहेत, त्यासाठी iOS वापरले जातात. आणि Googleद्वारे ही ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केलेली आहे. तिचं नाव आहे पहा Android आणि ही जवळपास सध्या मार्केटमध्ये 80% पेक्षा जास्त फोनमध्ये अवेलेबल आहे. जेवढ्या काही लोकांच्या हातामध्ये असतात, त्यामध्ये एकतर Android किंवा iOS या 2च ऑपरेटिंग सिस्टम ही जास्त करून वापरले जातात. आणि विंडोज जी आहे, ही Microsoft या कंपनीने लॉन्च केलेली आहे आणि हिचे जे संस्थापक होते पहा Microsoftचे, तर ते आहेत बिल गेट्स. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 31 जुलै 2024 या दिवशी इस्रायली हल्ल्यात हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनियेह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मारला गेला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे आपल्याला खामेनेई यांच्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, कारण लेटेस्ट जे चालू घडामोडी आहेत, त्यांच्यामध्ये असल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला डेटसुद्धा दिलेली आहे 31 जुलै 2024. या दिवशी इस्रायली हल्ला झाला होता आणि त्यामध्ये हमासचा एक राजकीय प्रमुख नेता जो आहे किंवा एक प्रमुख जो होता इस्माईल हनियेह, हा मारला गेला होता. तर हा कोणत्या ठिकाणी मारला गेला होता? ऑप्शन क्रमांक 2 तर तेहरान हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला मदर तेरेसा आहेत. त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता? या ठिकाणी प्रश्न थोडासा लक्षात ठेवा, कारण माझ्याकडून भारतीय हा शब्द सांगण्यात चुकला होता. प्रश्न परत एक वेळा पहा. नोबेल पुरस्कार प्राप्त पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा आहेत. त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक हे देण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर शांततेसाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. तर प्रश्न असा देखील तयार होऊ शकतो, तर भारतातील खालीलपैकी पहिली महिला अशी कोण आहे की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि त्या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या ज्यांना हा पुरस्कार मिळालेला होता आणि तो पुरस्कार त्यांना शांततेसाठी मिळालेला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील डॅश हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 4 ते 6 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला PWD 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक प्रकल्प आहे ज्याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि तो प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक 1 तर पोलावरम हा प्रकल्प आहे ज्याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर केलं गेलं होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या 10व्या अनुसूचीत समाविष्ट असलेला पक्षांतर बंदी कायदा या वर्षामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पक्षांतर बंदी कायदा हा जो आहे हा कितव्या अनुसूचीमध्ये आहे? तर 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. पण तो कोणत्या वर्षी समावेश केला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 1985 या वर्षी पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो समावेश करण्यात आला होता आणि तो पण 10व्या अनुसूचीमध्ये स्थित आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात खालीलपैकी कोणती संसदीय समिती मुख्य भूमिका बजावते? हा प्रश्न आपल्याला 4 ते 5 वेळा विचारण्यात आलेला होता आणि जी लॉ CET आहे 2023ला झालेली, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्यात खालीलपैकी कोणती संसदीय समिती मुख्य भूमिका दाखवते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर लोकलेखा समिती जी आहे, या समितीचं मुख्य काम आहे कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवणं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय स्तरावर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याच्या अंमलबजावणीवर कोणते मंत्रालय देखरेख करते? या ठिकाणी 2 स्कीम आहेत. तर त्या 2 स्कीम कोणकोणत्या आहेत? तर पहिली स्कीम पहा, केंद्रीय स्तरावरती सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 यांच्या अंमलबजावणीवर कोणतं मंत्रालय नजर ठेवून असतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर महिला आणि बाल विकास मंत्रालय जे आहे, या 2 स्कीमवरती नियंत्रण ठेवतं किंवा देखरेख करतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला होता? आपल्याला याच्यावरती दोन प्रश्न विचारण्यात सुद्धा आलेले आहेत. पहिला विचारण्यात आला होता की आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, आणि दुसरा प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक आर्थिक सहाय्य देणारा जो कायदा होता किंवा ठराव जो होता आर्थिक विकेंद्रीकरण, हा कोणत्या वर्षीमध्ये संमत करण्यात आला? तर वर्ष आहे पहा 1870 मध्ये संमत करण्यात आला. आणि तो जो ठराव आहे तो कोणी संमत केला होता? तर लॉर्ड मेयो या इंग्रज अधिकाऱ्याने तो संमत केलेला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी 2 ठिकाणे भारतात आहेत. त्यातील एक आहे पश्चिम घाट, तर दुसरे ठिकाण आपल्याला ओळखायचे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न लक्षात ठेवा आणि परत एकदा वाचतो. जगामध्ये 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणं आहेत आणि त्यातील जे मुख्य 2 ठिकाणं आहेत ते भारतामध्ये सुद्धा आहेत. त्यातील पहिला जो आहे तो आहे पहा पश्चिम घाट. तर ते दुसरं ठिकाण कोणतं आहे? लक्षात ठेवा, दुसरं ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2, तर पूर्व हिमालय हे एक ठिकाण आहे आणि दुसरं जे आहे ते पश्चिम घाट आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपण कधी कधी पहा शब्द ऐकलेला आहे, व्हाईट वॉश सिरीज झाली. म्हणजे काय? तर हा जो शब्द आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, व्हाईट वॉश. मग या ठिकाणी थोडंसं समजावून घ्या की व्हाईट वॉश म्हणजे काय आणि नेमकं तो का वापरला जातो. जर समजा भारत आणि पाकिस्तान, भारत म्हणजे इंडिया वर्सेस पाकिस्तान या दोन देशांमध्ये जर क्रिकेटचे सामने असतील, 5 सामने असतील आणि भारताने जर समजा 2 जिंकले आणि पाकिस्तानने जर 3 जिंकले, तर याचा अर्थ काय होतो? तर पाकिस्तान 3-2 ने पुढे आहे. पण याच्याच उलट जर झालं, भारताने 5 चे 5 सामने जिंकले आणि पाकिस्तानने 0 सामने जिंकले, तर व्हाईट वॉश दिला असं म्हणता येतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा कोणाच्या नावावर आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती 2 प्रश्नही विचारण्यात आले होते आणि 100% हे 2 प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यामध्ये सर्वात जास्त धावा करण्याचं रेकॉर्ड हे कोणाच्या नावावर आहे? तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर रोहित शर्मा यांच्या नावावरती आहे. या ठिकाणी अजून सुद्धा काही प्रश्न तयार होतात. तत्पूर्वी आपण हा प्रश्न थोडासा समजावून घेऊया. वन डे म्हणजे काय? तर एकदिवसीय क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये वैयक्तिक सर्वात जास्त धावा करण्याचा किंवा रन करण्याचा जो विक्रम आहे, रेकॉर्ड जो आहे, तो आहे रोहित शर्मा यांच्या नावावर. कारण त्यांनी 2014 या वर्षामध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. म्हणजे ज्यावेळी इंडिया वर्सेस श्रीलंका या 2 देशांमध्ये ओडीआय सुरू होता, तर भारताकडून रोहित शर्मा या एकट्या खेळाडूनं 264 रन बनवलेले होते. मग याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो, की जगातील असा पहिला खेळाडू कोणता ठरला क्रिकेटमधील, ज्याने 200 धावा वन डेमध्ये 200 धावा पूर्ण केल्या होत्या? तर सचिन तेंडुलकर हे सर्वात पहिलं नाव आहे, की त्यांनी वन डेमध्ये 200 धावा एका मॅचमध्ये पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने 3 वेळा केल्या आहेत. वीरेंद्र सहवागने सुद्धा 1 वेळा केलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 2025च्या उच्च न्यायालयासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. पण त्या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर चप्राळा वन्यजीव अभयारण्य हे जे आहे, हे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. आपल्याला प्रश्न असा विचारला होता, की चप्राळा वन्यजीवन अभयारण्य हे डॅश आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. तर त्या ठिकाणी नदीचं नाव होतं पहा वर्धा आणि दुसरी जी नदी आहे ती आहे पहा वैनगंगा. तर या 2 नद्यांच्या संगमाजवळ आहे चप्राळा वन्यजीव अभयारण्य. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून कोणते वर्ष जाहीर करण्यात आलेले आहे किंवा कोणते वर्ष साजरे करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला दिनविशेषवरती आपण घेतलेला आहे, कारण महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष हे जे आहे, हे 2025 म्हणून साजरं करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेले चित्रकूटमध्ये खालीलपैकी ग्रामोदय विद्यापीठ हे कोणी सुरू केलं होतं? तर हे विद्यापीठ विनायक दामोदर सावरकर म्हणजे वि. दा. सावरकर यांनी सुरू केलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने खालीलपैकी कोणाला सन्मानित केलेले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर कुंभमेळा हे आपलं योग्य उत्तर होईल. मग या प्रश्नावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. युनेस्कोने भारतातील कुंभमेळा जो आहे 2017 या वर्षीचा आणि कोलकात्याची दुर्गापूजा 2021ची, गरबा नृत्य 2023चं आणि दीपावली 2025ची यासारख्या विविध सांस्कृतिक परंपरांना मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून सन्मानित केलेला आहे. म्हणजे कुंभमेळ्याला कधी केलेला आहे? 2017 या वर्षी. या व्यतिरिक्त योग, रामलीला, छाऊ नृत्याचाही समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.